सकाळी डोळे उघडल्या उघडल्या हातामध्ये आलेला मोबाईल हा रात्री झोपेनं डोळे मिटत असताना देखील हातामधून काही सुटत नाही अशी आपल्यापैकी अनेकांचीच अवस्था झाली आहे। त्यामध्ये लहान मुलं आणि विद्यार्थी यांच्यामध्ये हे प्रमाण कधीच धोक्याच्या पातळीपर्यंत जाऊन पोहोचलंय। यावरती उपाय शोधलाय तो म्हणजे सांगली जिल्ह्यामधल्या एका छोट्याशा गावानं। अग्रण धुळगाव या ठिकाणी रोज दिवसामधले 4 तास घरामध्ये मोबाईल टीव्ही हा कंपल्सरी बंद केला जातो। अभ्यासाचा भोंगा वाजतो आणि ही मुलं पळत सुटतात जिथे असतात तिथून आणि जाऊन अभ्यासाला बसतात। या गावामध्ये डिजिटल डिटॉक्स गेले 3 वर्ष पाळलं जातंय। मोहित्यांचा वडगाव असो किंवा मग अग्रण धुळगाव या सगळ्या गावांचा आदर्श इतर गावं घेणार आहेत का, जाणून घेऊया। महाराष्ट्रातल्या कोणत्याही सर्वसामान्य खेडेगावातली ही संध्याकाळ आहे। प्रत्येक गावात असते तशीच इथे गजबज लगबग सुरू आहे। खेळकर खोडकर मुलांचा किलबिलाट कानी पडतोय। दिवसभर शाळा ट्युशन केल्यानंतर लहान मुलं विरंगुळा म्हणून कुठे शिवना पाणी पकडापकडी खेळतात, तर कुठे मोठ्यांच्या मार्गदर्शनात व्यायाम करतात। एवढ्यात एक आवाज येतो आणि सगळं चित्र बदलतं। मुलं खेळ व्यायाम विसरतात, सगळं जागेवर सोडून घराकडे धूम ठोकतात। एका क्षणात सगळा किलबिलाट कलकलाट शांत होतो, कारण हा आवाज असतो भोंग्याचा, सायरनचा, आणि हा भोंगा आहे अभ्यासाचा भोंगा। सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ तालुक्यातील अग्रण धुळगावमध्ये 7 वाजले की भोंगा वाजतो आणि या भोंग्यानंतर विद्यार्थी असो पालक असो घरामध्ये जातात, मोबाईल बंद, टीव्ही बंद आणि मुलांना अभ्यासाला पुरेसा वेळ देतात। मागील 3 वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे, ज्याचा आज परिणाम काय घडलाय हे आपण आजच्या या स्पेशल रिपोर्टमधून जाणून घेणार आहोत। चला तर या अग्रण धुळगावमध्ये काय नेमकं घडतंय अभ्यासाच्या भोंग्यानंतर। अभ्यासाचा भोंगा वाजला की गावातल्या सगळ्या घरात टीव्ही मोबाईल बंद होतात आणि शाळा कॉलेजमधली मुलं अभ्यासाला बसतात। गेल्या 3 वर्षांपासून पहाटे 5 ते 7 आणि संध्याकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये हा उपक्रम राबवला जातोय। अग्रण धुळगाव या गावानं मोबाईलच्या वापरावर निर्बंध घालून घेतलाय। ग्रामपंचायत आणि अग्रणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रानं या कामात पुढाकार घेतलाय। 3 वर्षापूर्वी आम्ही अभ्यासाचा भोंगा ही संकल्पना चालू केली। त्यावेळेस आमच्या गावातील पहिले अधिकारी संध्याराणी देशमुख मॅडम, ज्या आता आयुक्त आहेत राज्य उत्पादन शुल्कला, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभ्यासिका चालू करण्यात आली। आज या अभ्यासिकेचे 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर गावामध्ये पाहिलं तर 3 वर्षामध्ये 53 मुलांना नॅशनल स्कॉलरशिप मिळालेली आहे। पहाटे 5 ते सकाळी 7 व सायंकाळी 7 ते 9 या 2 तास या 4 तासामध्ये राबवला जातो। सायंकाळी 7 वाजता भोंगा झाल्यानंतर सर्व मुले अभ्यासाला बसतात। 7 ते 9 या 2 तासामध्ये सर्व मुले अभ्यासाला बसतात। या 2 तासामध्ये सर्व घरातील टीव्ही मोबाईल हे बंद होतात। भोंग्यामुळं सर्व मुलांना शिक्षणाची गोडी लागली। घरी आजी आजोबा आई वडील मुलांचा अभ्यास घेतात, टीव्ही मोबाईल संपूर्ण बंद असतो, त्यामुळं मुलं स्पर्धा परीक्षेला तयार होतात। अभ्यासाचा भोंगा या उपक्रमानंतर मुलांची शैक्षणिक गुणवत्ता इतकी वाढली की गावातल्या 53 मुलांना नॅशनल स्कॉलरशिप मिळाली। 10वी बोर्ड परीक्षेत गावातली अनेक मुलं अव्वल आहेत। शिवाय लष्कर, NDA, CDS, नेव्ही, एअरफोर्स मध्ये या गावातली मुलं निवडली जात आहेत।
अग्रण धुळगाव गावातील आजी माजी सैनिकांनीही या उपक्रमाला हातभार लावलाय. गावातल्या प्रत्येक शिक्षकांनीही 30 ते 40 घरं वाटून घेतली आहेत आणि ते दररोज मुलांच्या घरी भेट देऊन अभ्यासात काही अडचणी असतील तर सोडवण्यासाठी मदत करतात. ज्या अभ्यासाला बसल्यामुळे सरपंच तर स्वतः ज्यावेळेस सुरुवात करून दिली त्यांनी, तर स्वतः गावात असे सरप्राईज चेक सारखे कुठे गावात फिरायचे, कोणाच्या घरात जायचे व मुले जर असं अभ्यासाला बसत नसतील तर स्वतः फटके सुद्धा दिले त्यांनी. आमच्या स्वतःच्या मुलांना सुद्धा फटके देऊन त्यांनी अभ्यासाला बसवलं. आधी मुले असे नियमित अभ्यास करत नव्हते. खेळायला गेले की त्यांना शोधून आणायला लागायचं, लवकर घरी येत नव्हते. आता गेल्या 3 वर्षापासून सरपंचांनी जो नवीन उपक्रम चालू केला आहे, 7 वाजता भोंगा वाजला की 7 ते 9 या टायमात अभ्यासाला बसायचा. भोंगा वाजला की मुले आता आवडीने घरी येतात व 7 ते 9 मध्ये अभ्यास करतात. टीव्ही मोबाईल बंद ठेवतात. 7च्या आधी स्वयंपाक आवरून आम्ही मुलांच्या बरोबर, ह्या लहान असल्यामुळं बसावं लागतं थोडं, आम्ही पण लक्ष देतो आणि मोबाईल आणि टीव्हीवर पूर्णपणे आम्ही 7 ते 9 का होईना पण पूर्णपणे आम्ही बंदी घातलेलीच आहे. घरी नाहीच आम्ही स्वतःच वापरत नाही, त्यामुळं मुलं पण आता त्यांना आवड निर्माण झाली अभ्यासाची. आम्ही शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन सांगितलेल्या वेळेत नक्कीच अभ्यास करतात का ते पाहतो, त्यांच्या असणाऱ्या समस्या समजावून घेतो. याचा फायदा आम्हाला चांगल्याच प्रमाणात झालेला आहे. या उपक्रमामुळे मुलांना अभ्यासाची गोडी तर निर्माण झालीच आहे. शिवाय 7 वाजले की मुलं खेळत जरी असतील तर आपोआपच अभ्यासाकडे त्यांचं लक्ष घड्याळाकडे असतं की आता 7 वाजणार आणि अभ्यासाचा भुंगा वाजणार. शाळेतून आम्ही घरी आलो खेळायला जातो. भोंगा वाजले की 7 वाजता आम्ही घरी अभ्यासाला बसतो. टीव्ही आणि मोबाईल बंद करतो. या अभ्यासाच्या भोंगामुळे तसेच शिक्षकांचे लक्ष व पालकांच्या आमच्याविषयी असलेली आशा त्या तिन्हींच्या संगमामुळे मला 10वीत 95.60 इतके टक्के मार्क मिळून मी केंद्रात प्रथम व श्री एम के जाधव हायस्कूल अग्रण धुळगाव या माझ्या विद्यालयात प्रथम असा क्रमांक पटकावला आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी देखील या उपक्रमाची प्रत्यक्ष पाहणी करत कौतुक केलंय. ज्या निष्ठेने आपल्या देशाची सीमा सांभाळतात त्याच निष्ठेने आपल्या मुलांनी अभ्यास करावा आणि त्यांचं भविष्य घडवावं, यासाठी एका अतिशय चांगल्या उपक्रमाला त्यांनी स्वेच्छेने हातभार लावलेला आहे. ह्याच्यामध्ये मी या गावचे सरपंच शिवदास भोसलेजी आणि त्याचबरोबर त्यांचे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांचे अभिनंदन करतो. आजकाल मोबाईलचा अतिवापर ही डोकेदुखी आहेच, मात्र लहान मुलांच्या मधील मोबाईलचा अतिवापर ही मात्र चिंतेची बाब आहे. अनेक देश या लहान मुलांच्या मोबाईल बंदीचा देखील विचार करत असताना सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ तालुक्यातील अग्रण धुळगाव या गावानं मोबाईल चा वापर कमी व्हावा यासाठी भोंगाचा जो प्रयोग केलाय तो प्रयोग नक्कीच कौतुकास्पद आहे. यामुळं मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणि त्यांच्या प्रगतीत तर मोलाचा बदल देखील दिसून येतोय. कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, अग्रण धुळगाव, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.